तर एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायखोब या दोन संघांमधली ही फायनलची मॅच. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, त्या बॉलवरती आपण पाहतात सिंगल मिळाली. स्वतःवरती थोडेसे नाराज झाले केवल, हरकत नाही. मागील मॅचमध्ये जो खेळ केला आणि आता जो त्यांनी उल्लेख केला की मागील 3 ते 4 वर्ष भरपूर प्रयत्न चालू होते आणि आज शेवट फायनली तो दिवस उगवला आणि फायनलच्या मॅचचं तिकीट मिळालं, तेही स्वतःच्या स्पर्धेमध्ये. आयोजक करता म्हणून संघ साई दत्त धनसार पाहायला मिळतो आणि आता फायनलच्या मॅचमध्ये दाखल झालाय. इथे देखील फटका खेळलाय, अगदी आपण पाहताय तो सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकललं. पॉईंटचे खेळाडू मीत आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी बॉलला फील्ड करत असताना. 2 बॉलचा खेळ संपला, 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. फटका तर खेळला जरूर आणि योग्य वेळेत चांगला नकार होकार या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. एका बाजूला मायकोप, एका बाजूला धनसार. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 3. साई दत्त धनसार चषकाचा अगदी शेवटचा सामना, फायनलची मॅच पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक संघांनी दाखवलं. पॅडल स्वीप करायचा होता, बॉलला टॅप केलंय, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने 5 बॉलचा खेळ संपतोय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. एक संत सुरुवात, परंतु केवल राऊत सारखा खेळाडू 5 षटकं मैदानाच्या आतमध्ये टिकला तर धावांचा एक पाऊस तो उभा करू शकतो. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ज्या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपतो त्यावेळेला बिनबाद 4 अशी स्थिती. प्रथमदा बॅटिंग करत असताना साई दत्त धनसार ए. स्क्रीन मीत केतन घरत यांना आपण पाहतात. आज त्यांच्या मातोश्री देखील त्यांच्या चिरंजीवाचा सामना पाहताय. त्यांची ताई देखील आलेली आहे आणि स्वतः त्यांचे वडील सातत्याने साई दत्त धनसार संघासाठी एक त्यांच्या वेगळ्या इमोशन होत्या. ज्या वेळेला फायनलचं तिकीट मिळालं केतन घरत यांचा आनंद वेगळा होता. रमेश राऊत गुटानाना यांचं देखील एक वेगळं प्रेम पाहायला मिळालं. फटका खेळलाय जरूर आणि तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आला, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल येतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडने सिंगल मात्र मिळाते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 6. फायनल मॅच जिंकायचा असेल तर एक चांगली टोटल उभी करणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजीचा युनिट हा साई दत्त धनसार संघाकडे अगदी अचूक आहे, जो मी मगाशी देखील उल्लेख केला. अनेक वेळा ज्या वेळेला धनसारचं क्रिकेट ज्या वेळेला आपण मागे जाऊन पाहू त्यावेळेला अतुल घरत, कल्पेश घरत ही नावं देखील सन्मानाने घेतली जातील. फटका खूप चांगला होता, रनआउटची संधी आणि फलंदाज आता बाद होत आहेत. मीत घरतला बाद व्हावं लागतं आपल्या फलंदाजाकरिता. केवलसाठी कॉम्प्रोमाइज, फलंदाज बाद, गॉन.
प्रत्येक बॉल मागे तुम्ही चौकार नाही खेळू शकत. तुमच्या साथीने हिमांशूकडे देखील गुणवत्ता आहे. स्ट्राईक रोटेशनचं काम तेवढंच चांगल्या पद्धतीने करावं लागेल. फटका खेळलाय आणि फटका खेळल्यानंतर आता एक रन. प्रॉमिसिंग कनेक्शन जे असतं बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क तो नाही बघायला मिळाला आणि आता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 8 वरती सध्या जाऊन पोहोचते. इथे देखील सॉफ्ट हँड नरम हाताने या बॉलला खेळले. धावसंख्या इथे देखील आकार गेली 1 3 बॉलचा खेळ संपला. जवळपास 15 बॉल संपलेत या इनिंग मधले आणि ज्यामध्ये धावसंख्या 9. थोडीशी आपण पाहतात धावगती वाढवावी लागेल फलंदाजांना. काय फटका खेळला. चांगला स्ट्रोक केवल राऊतच्या बॅटमधनं आलाय. एक जबरदस्त फटका आणि या चौकाराने धावसंख्या वेग घेईल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9ला 4 ची जोड अर्थात 13 बिटवीन द गॅप. खूप चांगला टायमिंग वरती विश्वास दाखवला आणि सरळ बॅट स्ट्रेट बॅटचा वापर करत असताना केवलच्या बॅटमधनं तो आलाय चौकार. 13 रन 13 वरती 1 गडी बाद अशी स्थिती. पुन्हा एकदा केवल तयार. इथे देखील फटका खेळलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल आहेत तिथे. कुणालची ओळख राहिलेली आहे सातत्यानं. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून कुणाल किणी का म्हणून मला मायकोप संघाची भिंत म्हणतात. काय क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत पाहत राहिले आणि हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 वरती. चेंडूंचा खेळ झालाय या षटकात. 5 बॉल. एका बाजूला पराग मोरे, एका बाजूला अखिलेश मोरे आणि एका बाजूला कुर्लेश घरत ही पंचांची जोडी. फटका तर खेळला जरूर. आता काय घडलंय. रनआउटची संधी बनते आणि फलंदाज केवल इथे बाद झालेत. काही गरज नव्हती या रनची. फलंदाज केवल आता इथे बाद. गॉन. पाटील हे दाखल झालेत या मैदानाचं आणि सागर पाटीलचं देखील नातं वेगळं आहे. अनेक वर्ष याच मैदानात खूप चांगली फलंदाजी त्यांची राहते. या मॅचमध्ये तुम्ही मागे किती खेळलात कसे खेळलात याला महत्त्व नाही. या मॅचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. इथे देखील आपण पाहतायत 1 रन परिपूर्ण. जर सागर पाटीलनं प्रत्येक चौकाराकरिता सागर पाटीलच्या 200 रुपयाचा कॅश प्राईज कट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून आणि जर हॅट्रिक चौकार मारली तर 10,001,000 रुपयात. सागर पाटीलवरती या कट्टा ग्रुपचं वेगळं प्रेम आहे आणि आता फायनलच्या मॅचमध्ये त्यांची बॅट बोलावी हे प्रत्येक कट्टा ग्रुपच्या मेंबरला वाटतं. इथे देखील फटका चांगला खेळला होता हिमांशूने परंतु क्षेत्ररक्षक मायकोपची ही ताकद आणि सध्या आपण पाहतायत धावफलक सिंगल डबल आता आकार घेते. 16 वरती जाऊन पोहोचतंय. ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत अगदी 12-1 वाजून गेल्या तरी देखील जे प्रेक्षक आहेत आता सध्या ऑनलाईन 137 लोकांनी या सामन्याला आतापर्यंत प्रेम दिलं त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. मोठा फटका खेळण्याची मनचाही इच्छा होती परंतु तिथून आपण पाहतात आता सिंगलने स्कोर कार्डला आकार घेतला. जाऊन पोहोचली 17 वरती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ झालाय समर्थ. त्यांचं वैयक्तिक हातखंडातील दुसरं षटक. संघासाठी हे षटक आहे ते म्हणजेच 4थं आणि फलंदाज हिमांशू देखील बाद. चांगली स्ट्रॅटर्जीने जो सामना सेमीफायनलचा तुम्ही खेळलात त्या पद्धतीने याही सामन्यामध्ये तुम्ही यायला हवं होतं. हिमांशू घरत बाद झाल्यानंतर त्यांचेच लहान बंधू प्रतीक घरत. अनेक क्रिकेटच्या संघांमध्ये तुम्हाला 2-2 बंधू पाहायला मिळालेले आहेत. भारतासाठी हार्दिक पांड्या कृणाल पांड्या यांना पाहिलं. युसुफ पठाण इरफान पठाण यांना पाहिलं. साई दत्त धनसार संघाकरिता आपण प्रतीक घरत आणि हिमांशू घरत हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4थं षटक. धावसंख्या फलकावरती 17. सागर पाटील जे दाखल झालेत आणि त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये हॅट्रिक चौकारीकरिता 1,000 रुपये कट्टा ग्रुप धनसार यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला सागर पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार आणि कट्टा ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक चौकारासाठी आलेला आहे. हॅट्रिक चौकारला 500 आहेत. शेअर मार्केट वाढलंय का. ऑल राईट 1000 रुपये झालेत. सागर पाटील यांच्या रेंजमधला बॉल नाही सोडणार. हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी जाणले जाणारे फलंदाज. पुढील बॉल. इथे देखील फटका तर खेळला. आकाश आहेत. रनआउटची संधी इथे बनली. काही गरज नव्हती. रिस्की. टोटली ब्लाइंड. दोघांमधला समन्वय संपला. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर झाल्यानंतर क्रिकेटच्या खेळपट्टीवरती अनेक वेळा रन आउट होताना पाहायला मिळतील. आता नवीन फलंदाज जिग्नेश संतोष पाटील अर्थात आदू दाखल होतोय. 6 बॉलचा खेळ बाकी असताना पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे.
21 धावा धावफलकावरती लागल्या, 4 धक्के झालेत. साई दत्त धनसारे विपक्षात श्री स्वामी समर्थ मायकोप. साई दत्त धनसार संघाचा विचार केला तर योगेश गरत या संपूर्ण स्पर्धेत खेळताना नाही बघायला मिळाले. एक काळ असा होता की योगेश गरत फक्त खेळपट्टीवरती उभा राहायचा आणि सामना कसा पलटायचा याही गोष्टी योगेश गरतनं कमावल्या आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत. गोलंदाज तयार. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता वाईड येतोय. वाईट बॉलने स्कोर कार्डला गती मिळेल. जाऊन पोहोचेल 22 ला 4 धक्के. कुणाल किणी गोलंदाज तयार. फटका खेळायचा होता. जिथे आपण पाहतात सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं 23 रन्स, 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिग्नेश पाटील आदू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल जिग्नेश यांचा. रनआउटची संधी आणि इथे आपण पाहतायत पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आधुनिक काळात अलीकडच्या काळात जर आपल्याकडे साधनं असतील तर त्याचा वापर देखील करणं गरजेचं आहे. OUT आउट. फलंदाज इथे बाद. आणि आपण ऑन स्क्रीन पाहू शकता बघा पहिल्याच अटेम्प्टला बॅट ग्राउंड होण्याच्या आधीच यष्ट्यानं स्टम्प्सला जिथे बॉलचा स्पर्श केला तो म्हणजेच कुणालनं मैदानाच्या आतमध्ये सनी सावंत धनसारमधील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फिनिशिंग टच देणारा एक होणार खेळाडू म्हणजेच सनी सावंत आपल्याला पाहायला मिळतात. दाखल झालेत मैदानाच्या आत. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती. फायनलचा सामना. एका बाजूला साई दत्त धनसारे आणि त्यांच्या विपक्षात श्री स्वामी समर्थ मायकोप. जयेश सरांचा हा संघ बोईसरमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येतोय. कुर्लेश गरत त्यांच्या दोन्ही हात समांतर रेषेत. या वाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 24. 24 धावा, 24 ला 5 धक्के. अर्धा संघ गारद झालाय. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा किमान लढण्यासाठी 30 ते 35 ही एक माइंड टोटल असावी. मनीष भोईर यांच्याकडनं फेकी जरूर झाली. फेकी झाल्यानंतर स्वतःला आता निश्चित स्वरूपात सांगितलं की नाही म्हणे हे नाही करायचं. शेवटचे 2 बॉल. सनी सावंत यांना आपण पाहतायत. फटका तर खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि जिथे आपण पाहतायत काय घडलंय 4 आहे का चेक करणार आहोत आपण. पंचांनी निश्चित स्वरूपात तिसऱ्या पंचांची मदत घेतील. सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बिगेचं. आता 2 रन तर पळून परिपूर्ण झालेले आहेत. म्हणजेच या धावसंख्या 2-27. अगदी शेवटचा बॉल. सनीनं फटका चांगला खेळला होता. बिटवीन द गॅप ॲक्शन रिप्ले आपण पाहताय बघा.
ज्या वेळेला सीमारेषेच्या जवळ तो बॉल चालला होता त्याच वेळेला बिगेशने बॉलला मध्ये ढकललं. या वेळेला आपण पाहताय षटक संपलेत. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27-28 धावांचं लक्ष असेल. या 28 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुठल्या पद्धतीने चेज होतील वेळेचा विचार केला 1:15 झालाय. आज अंतिम रजनी या स्पर्धेची आणि तदनंतर आपण पाहतायत फायनलच्या मॅच मध्ये 28 धावांचं टार्गेट ठेवलंय. एका बाजूला 28 धावांचं टार्गेट आणि गोलंदाजी मार्क वरती कल्पेश घरत अर्थात गुरु. पहिलाच बॉल जिग्नेश पाटीलनं चांगला फील्ड केलं त्या बॉलला. आता इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डचा श्री गणेशा होतोय फायनलचा मॅच. एका बाजूला घरचा संघ साई दत्त धनसार आणि विपक्षात संघ बघायला मिळतो तो म्हणजेच श्री स्वामी समर्थ मायकोप. पहिलाच बॉल सिंगल आलाय. आता इथून व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेईल. अतुल घरत आता एक्सपिरियन्स शेअर करतात. अनेक वर्ष दोघांनी देखील एक काळ गाजवलाय आणि पुन्हा एकदा कल्पेश ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. पहिलाच बॉल सिंगल, दुसरा बॉल व्हाईट. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स स्टीअर केले बॉलला. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्याने 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3. 28 धावांची गरज असताना एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोप ए या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप वेगळा राहिला. व्हाईट बॉल. कमी धावांच्या टोटलमध्ये तुम्हाला हे चेंडू स्किप करावे लागतील. तुमच्यातील सर्वोत्तम चेंडू इथे हाताळणं गरजेची भूमिका आहे. 2 बॉलचा खेळ संपला आणि 4 धावा ह्या धावफलकावरती आहेत. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला होता. इथे आपण पाहतात या टप्प्यावरती जर 6 चेंडू हाताळले कल्पेश यांचे तर फलंदाजांसाठी कर्दन काळ म्हणून अनेक वेळा त्यांनी सिद्ध केलेलं आहे.
धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, त्या म्हणजेच 5-3 बॉलचा खेळ झालाय. आता मीत आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मीतनं देखील या बॉलला ढकलले. सिंगल स्कोर कार्डला पुढे नेत असताना धावा जाऊन पोहोचतील 6. 4 बॉलचा खेळ संपला, 6 धावा. एका बाजूला कुणाल केडी, एका बाजूला मीत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला कुणाल. फटका खेळला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार, 4 रन. बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 धावा. आता ज्या 28 धावा राहिल्या त्यामध्ये निश्चित स्वरूपात 10 धावा तुम्ही पहिल्या षटकात नाही खर्च करू शकत. व्हाईट बॉल इथे देखील खर्च केलाय. पंच कुर्लेश गरे त्यांच्या दोन्ही हात समांतर रेषेत, म्हणजेच 11 रन गरज आहे ती, म्हणजेच 25 बॉलमध्ये 17ची विकेट शोधावे लागतील या मॅच मध्ये मायकोप संघासाठी. सेन्सिबल षटक क्रमांक पहिलं संपला आणि पहिल्या षटकांचा खेळ संपल्या अखेर. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 24 बॉल आहे, 24 बॉलमध्ये रन करायच्यात 16. एका बाजूला मीत आणि कुणाल ही सलामीची जोडी. चांगलं क्रिकेट, ज्यांनी डिसिप्लिन दाखवलं संपूर्ण स्पर्धेमध्ये की सिंगल डबल खेळायला देखील तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि ते एक चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहिलंय. ओम साई स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीनं जर शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं आपण लाईव्ह मध्ये पाहतात. 2 कॅमेरीनं खूप सुंदर असं टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअर. अक्षय मोरे आहेत, तदनंतर आपण पाहतात मयूर घरत, सरावली, हर्षद घरत, कुणाल पाटील हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत. तदनंतर कुश सरावलीचे स्कोरर आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये रन करायच्यात 16. फायनलचा मॅच, फायनलचा सामना. एका बाजूला मायकोप, एका बाजूला धनसार. चांगला चेंडू अतुलकडे, मात्र जी लाईन आहे ती लाईन फलंदाज कुणालसाठी. पहिलाच बॉल डॉट. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी 16. आता या बॉलला फटका खेळला अतुल घरत यांच्या बाजूनं, बिटवीन द गॅप, 4. फलकावरती इथे देखील आता आपण पाहतायत फटका फसलाय आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन, गॉन. थँक्यू. 21 बॉल आहेत आणि 21 बॉलमध्ये 12ची गरज असताना मनीष भोईर मन्या दाखल झालाय. काय बॅटिंग केली. सेमीफायनलच्या मॅचमध्ये आठवणीत राहणारी ती इनिंग होती मनीषची. 21 बॉलमध्ये 12ची गरज. अतुल घरत गोलंदाजी मार्कवरती. आता क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे आणलंय सनी सावंत यांना. अतुल घरत यांचा सन्मान मनीषनं जरूर केला या सिंगलनं. अगदी सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला ढकललं. 20 बॉल आहेत, 20 बॉलमध्ये रन करायच्या 11. साई दत्त धनसार चषक 2026चा अगदी शेवटचा सामना आणि 3 रजनींमध्ये ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांचे आभार. ज्या संघांनी इथे आपले कलागुण कौशल्य कसब दाखवले तो संघ मात्र आता मायकोपा पुढे आला. साई गणेश सातपाटी संघ होता, तिथून पॅराडाईज बोईसर 4 संघ आणि साई दत्त धनसार स्वतःच्या आयोजनामध्ये सेमीफायनलचा मॅच काय खेळून दाखवला. क्लास क्रिकेट. फायनलच्या मॅचमध्ये थोड्याशा धावा कमी झाल्या. आता 19 आहेत चेंडू आणि धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी 10. मनीष तयार. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त बॉलला ढकललंय जेंटल पुशच्या साह्यानं अगदी शॉर्ट लेगमध्ये आणि तिथून एक धाव परिपूर्ण होते. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा या धावफलकावरती आहेत. आता बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये रन करायच्यात ते म्हणजेच 9.
सिद्धिविनायक रिअल इस्टेट अँड फायनान्स यांच्या माध्यमातून प्रतीक घरत याने जर हॅट्रिक घेतली तर 1111 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फटका खेळायचा होता बिटवीन द गॅप, थोडासा तिथे चेंडू नाही बॅटवर व्यवस्थित आला. 17 बॉलमध्ये रन करायच्यात 9 या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार होतील. आता हा फुलर लेनचा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण जिग्नेश पाटीलचं. आता बॉल आहेत 16 बॉलमध्ये रन करायच्यात 9. साई दत्त धनसार विपक्षात श्री स्वामी समर्थ मायकोपे. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, अंतिम सामना फायनलचा मॅच. इथे देखील हा फटका खेळायचा होता पहिल्याच बॉलवरती मनीषला आणि आता मंचा एफ स्ट्रोक निवडला. फक्त बॅकफूट पंच, खोलातला बॉल आणि त्याला दिशा दिली. आता अवघ्या 5 धाव्यांची गरज. 15 चेंडू आहेत, 15 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 5. यावाला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मित करत बॉलला फील्ड करतील. तुर्तास येतोय डॉट बॉल. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज. फायनलचा सामना थोडासा वन बाय ट्रॅफिक. एक हाती सामना मायकोप संघ आता घेऊन चाललाय पुढे. इथे देखील फटका खेळला, बॉल चाललाय. आता अवघ्या 1 धावेची गरज. मनीष याही मॅचमध्ये आले. 7 बॉलमध्ये 10 रन मनीषच्या बॅटमधनं आले. प्रत्येक गरजचा अगदी शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा खूप चांगला समाचार घेतला आणि इथून विजयाचा आता ही चौकार मनीषच्या बॅटमधून येतोय. अभिनंदन श्री स्वामी समर्थ मायखोप ए. तर हार्ड लक साई दत्त धनसार, खूप चांगली कामगिरी तुम्ही केली. स्वतः आयोजक करते असताना या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत केली आणि सेमीफायनलचा मॅच जिंकला. आणि हार्ड लक, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, अशा सगळ्याच गोष्टी असतात. त्या दोन्ही साईड बघणं गरजेचं असतं. आणि जिंकणाऱ्या संघाचं अभिनंदन, हरणाऱ्या संघाचं कौतुक. आज ही स्पर्धा इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. सलग 3 रजनींमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी योगेश घरत, केतन घरत आणि संपूर्ण साई दत्त धनसार संघ जे प्रत्येक वर्षी आम्हाला उपलब्ध करून देतात त्या सर्वांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. जर काही चुका झाल्या असतील, दिवसा देखील समालोचनाचा कार्यभाग होता, थोडंसं येताना 19-20 झालं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो योगेश घरत. धन्यवाद आणि थँक्यू सो मच.